शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. एसएनचे मित्र असल्याचं हरदीप पुरींनी सांगितलेलं आहे. राहुल गांधींच्या आरोपानंतर संसदेमध्ये मोठा गदारोळ. हरदीप पुरींच्या मुलीला जॉर्ज सोरोसकडून पैसे मिळाल्याचा देखील राहुल गांधींचा दावा. आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं की नाही हे अमेरिका का ठरवते? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल. गॅस संकट हलक्यात घेण्यासारखं नाही, राहुल गांधींचं वक्तव्य. भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू. गॅस बुकिंगसाठी शहरामध्ये 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मुदत. पर्यायी म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची माहिती. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत. भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या चेनलॉंग जहाजाचा धाडसी प्रवास. 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबई बंदरात. भारताने रशियाकडून तेल खरेदी 50% वाढवल्याची माहिती. मार्चमध्ये दररोज 15 लाख बॅरल तेलाची विक्रमी खरेदी. इंधनाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल. सध्याच्या परिस्थितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा. इतर देशांच्या तुलनेत भारताची तयारी भक्कम. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर द्या. पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना निर्देश. सूत्रांची माहिती. दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे देशावर ही धोकादायक वेळ आली. आपण गंभीर परिस्थितीला सामोरं जातोय. सरकारने तातडीनं पावलं उचलावीत. राहुल गांधी यांचं आवाहन. गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून संसद परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन. सिलेंडर आणि चूल मांडून आंदोलन. राहुल गांधी, प्रियांका गांधी आंदोलनामध्ये सहभागी. सरकार विरोधात घोषणाबाजी. गॅस संकटावर लोकसभेत दुपारी 4:30 वाजता चर्चा झाली. राहुल गांधींच्या प्रश्नावर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी उत्तर दिलंय. देशात इंधन आणि तेलाची समस्या आणखी वाढू शकते. राहुल गांधी यांच्याकडनं भीती व्यक्त. तर तेलाचा पुरेसा साठा, पर्यायी व्यवस्था करण्यात आली. हरदीप पुरी यांचं उत्तर. मुंबईमध्ये इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क. पंचतारांकित सप्ततारांकित हॉटेल्सना गॅस वापर 20% कमी करण्याच्या सूचना. हॉटेल व्यवस्थापनाकडून देखील तातडीनं उपाययोजना सुरू. गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे नागपूर, बीड, ठाणे, पुण्यातील काही हॉटेल कॅटरर्स बंद. छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ. इराणवर हल्ला करण्यासाठी आता काहीही शिल्लक नाही. अमेरिकेनं युद्ध जिंकलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. युद्धविरामासाठी इराणच्या अमेरिकेसमोर 3 अटी. कायदेशीर हक्कांची मान्यता, सुरक्षिततेची हमी मिळाल्यास युद्ध थांबवण्याची तयारी, तर लष्करी नुकसानीची भरपाई द्या, अशी ही मागणी. आखाती देशांवरील हल्ले तातडीनं थांबवा. UNSCचे इराणला आदेश. आखाती सहकार्य परिषदेचा ठराव बहुमताने मंजूर. इराणने मात्र प्रस्तावाला पक्षपाती असं म्हणत फेटाळलं. जगानं प्रति बॅरल $200 तेल दरासाठी तयार राहावं. इराणची धमकी. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एकही ऑइल टँकर जाऊ देणार नाही. इराणच्या मिलिटरी कमांडरचा पुनरुच्चार. पर्शियन आखाताला आलेल्या धमकीचा ईमेलद्वारे बोगस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. सर्वोच्च सभागृहाला उडवण्याची धमकी आल्याच्या वृत्तामुळे प्रशासनाची मात्र तारांबळ. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.